नमस्कार मित्रो, दत्ता छेवले माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रो, दरवर्षी फेब्रुवारीमध्ये चर्चेत असलेला विषय म्हणजेच आरटी मार्फत ॲडमिशन घेणे. तुम्ही ज्या कुठल्या एरियामध्ये राहत असाल, तुमच्या अवतीभोवताली ज्या नामांकित खाजगी शाळा आहेत आणि त्या शाळेमध्ये जर तुमच्या पाल्याला तुमची शिकवण्याची इच्छा असेल, परंतु आर्थिकदृष्ट्या जर तुम्ही कुमकवत असाल किंवा त्याची फीस भरण्याची तुम्हाला चिंता सतवत असेल, तर आरटी हा एकमेव पर्याय आहे. मी मागील 3-4 वर्षापासून सातत्याने RTE वरती व्हिडिओज बनवत आलेलो आहे. माझ्या पाल्याचं ॲडमिशन 2021 मध्ये RTE मार्फत झालेलं आहे. त्या अनुभवाच्या आधारावरती मी व्हिडिओज बनवत आहे, जेणेकरून इच्छुक पालकांना योग्य माहिती, प्रॅक्टिकल माहिती आणि कमी वेळेत मिळेल. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर का तुमच्या पाल्याचं ॲडमिशन 2018 मध्ये जन्मलेला तुमचं पाल्य असेल आणि पहिलीच्या वर्गात जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून ॲडमिशन कधी सुरू होणार आहेत, कागदपत्र काय लागतात, वयमर्यादा काय आहे, लॉटरी सिस्टम्स कशी असते, या सर्व गोष्टींचे व्यवस्थित व्हिडिओज तुम्हाला एकत्र उपलब्ध होतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही ज्या एरियामध्ये राहताय, अजून तरी ॲडमिशन प्रोसेसला सुरुवात झालेली नाही आहे, परंतु पूर्वतयारी म्हणून तुम्ही ज्या एरियामध्ये राहताय त्या एरियामधले जे काही खाजगी शाळा, नामांकित खाजगी शाळा आहेत, तुमची इच्छा आहे की त्या शाळेमध्ये तुमच्या पाल्याचं ॲडमिशन व्हावं, परंतु ती शाळा नेमकं RTE मार्फत ॲडमिशन घेते का, कोणकोणत्या शाळा आहेत ज्या RTE मार्फत ॲडमिशन्स घेतात तुमच्या एरियामधल्या 1 किलोमीटरमध्ये किंवा 3 किलोमीटरच्या आत किंवा 3 किलोमीटरपेक्षा जास्त, तर याचीच माहिती कशी शोधायची त्याबद्दलच हा डिटेल व्हिडिओ राहणार आहे. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कसं तुम्ही तुमच्या एरियामधल्या 1 किलोमीटर, 3 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त, भलेही तुम्ही सिटी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल, तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल, तर तिथून तुमच्या शाळा किती दूर असणार आहेत, त्या शाळेची फीस किती आहे, किती फीस तुमची माफ होणार आहे आणि त्या शाळेमध्ये एकूण जागा किती उपलब्ध असतात, या सर्वांचा डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करू. प्रथम तुम्हाला गुगलवरती जायचं आहे. गुगलवरती तुम्ही गेल्यानंतर RTE ॲडमिशन्स ह्या कीवर्ड टाकल्यानंतर जी पहिली वेबसाईट येणार आहे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राची, RTE 25% ॲडमिशन, त्यावरती क्लिक करायचं आहे. आता अशा प्रकारचं एक वेबसाईट ओपन होईल इंटरफेस. यामध्ये तुम्ही पाहू शकता की यामध्ये पहिलं आहे की ॲडमिशन शाळेसाठी लॉग इन आहे, त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आहेत, अर्ज कसं करायचं हे सगळ्या गोष्टी इथं आहेत. त्यामध्ये यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल की लिस्ट ऑफ स्कूल्स, शाळेची जी यादी आहे ती त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मग तुमचा जो काही महाराष्ट्रामध्ये जो काही जिल्हा असणार आहे तुमचा, ज्या जिल्ह्यामधनं तुम्हाला ॲडमिशन्स घ्यायचं आहे त्या जिल्ह्यावरती तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जर समजा मला लातूर जिल्हा निवडला आहे. आता यामध्येही सर्च करताना 2 ऑप्शन्स आहेत, ब्लॉक नंबर किंवा शाळेच्या नावाने. तर समजा शाळेच्या नावानं जर माहीत असेल शाळेचं नाव, तर बाय स्कूल किंवा ब्लॉक नंबर केल्यानंतर मग तुमचा तालुका असेल किंवा जे काही तुमचा तालुका असणार आहे किंवा वार्ड क्रमांक आहे त्या हिशोबानं तुम्हाला ब्लॉक टाकायचं आहे. मग आता त्याच्यामध्ये पण RTE ऑल किंवा RTE, फक्त RTE बद्दलच घ्यायचं आहे. RTE सिलेक्ट केल्यानंतर मग शाळाची यादी दिसेल. आता ही तुम्हाला जी इच्छुक शाळा आहे त्या शाळेवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. फॉर एक्झाम्पल समजा मला प्रिन्सिपल्स गुरुकुल या शाळेवरती क्लिक केल्यानंतर इकडच्या साईडला तुम्ही स्कूल डिटेल्स पाहू शकता. मग यामध्ये तुम्हाला त्याचं RTEमध्ये कोणत्या वर्गात एंट्री लेवल, म्हणजे एकदा ज्युनियर KGसाठी आहे का पहिल्याच्या वर्गासाठी प्रवेश आहे ते सांगितलं जाईल. त्यानंतर त्याची जागा किती आहेत, मागच्या वर्षी किती जागा भरल्या होत्या, त्याचं फी स्ट्रक्चर, ॲड्रेस शाळेचा, या सगळ्या माहिती तुम्हाला डिटेल माहिती अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शाळाच्या निहाय किंवा स्कूल वाईज किंवा तुमचं आता समजा पुण्यामध्ये आहे, पुण्यामध्ये तुम्हाला पाहायचं आहे की हडपसरमध्ये किती शाळा आहेत, तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे तुम्हाला लिस्ट येणार आहे आणि त्यामधनं तुम्हाला तुमची शाळा, जी इच्छुक शाळा आहे किंवा तुमच्या घरात शेजारी जी शाळा आहे ती तुम्ही निवडू शकता. त्याच्यामध्ये तुमचं एंट्री लेवल पाहू शकता, त्याची फीस, किती जागा आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला इथं पाहता येतील. तर तुमच्या एरियामधली जी काही शाळा असणार आहे 1 किलोमीटरच्या आत, 3 किलोमीटरच्या आत, किंवा शाळाचं नाव टाकून तुम्ही सर्च करू शकता किती शाळा मागच्या वर्षी प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला होता का, आणि जर सहभाग घेतला असेल तर कोणत्या वर्गासाठी, म्हणजे एंट्री लेवल जी आहे कोणत्या वर्गासाठी शाळेने सहभाग नोंदवला होता. तर ही अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्याही पाहू शकता. मित्रो, ही होती माहिती कशा प्रकारे तुम्ही पूर्वतयारीमध्ये कोणकोणत्या शाळा आहेत ज्या की तुम्हाला निवडायच्या आहेत,
ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर त्याबद्दल. तुम्हाला जर काही शंका असतील की आणखीन काही वेगळे प्रश्न पडलेले असतील तर लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहेत. वेगवेगळे व्हिडिओज मी बनवत आहे, त्यावरती तुम्ही जाऊन पाहू शकता. त्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेन. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.